हाय विनी. विनी डोंट डू दिस यार. मग मी काय करू? राकेश राकेश सुप्रिया परमार जर माझ्या समोर आली ना तर मला माहिती नाही मी तिचं काय करेन. त्याने काय होईल? मी काय करू राकेश? मी काय करू? हे करू नको ते करू नको पण तुम्ही सांगा मी काय करावं. माझी माझी खूप मोठी फसवणूक झाली राकेश. विनी शांत हो. विनी कळतंय का मला? राकेश राकेश मला असं वाटतंय की मी हरली. And I hope you understand. Of course I understand. हे विनी, विनी तुझं दुःख, तुझी निराशा हे सगळं मला कळतंय ग. खरंच. विनी माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की अशी हरून जाऊ नकोस. तुला कामं मिळवण्यासाठी सुप्रिया परमार सारख्यांची गरज नाहीये विनी. तू स्वतःच्या बळावर कामं मिळवू शकतेस. येस. आणि स्वतः जाऊन 4 लोकांना भेट, त्यांना अप्रोच हो. अँड आय एम शुअर तुला नक्की नक्की खूप चांगले असाइनमेंट्स मिळतील. ट्रस्ट मी, दिस इज अ पासिंग फेज. मिस्टर प्रभू घरातनं केव्हा बाहेर पडले? काय मला नक्की वेळ नाही आठवत हो. पप्पा ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेच बाहेर पडले. साधारण 10-10:30ची वेळ असेल. 10 की 10:30? नाही मी घड्याळ नव्हतं पाहिलं. जाताना कुठे जाणारे वगैरे असं काही म्हणाले होते? त्याला काहीतरी इन्कम टॅक्सचं काम होतं, आणखी इतर पुष्कळ कामं होती. इन जनरल त्यांची तब्येत कशी होती? चांगलीच होती. त्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीस असा कुठला त्रास? नाही. किंवा त्यांनी एखादं गुंगी येणारं औषध किंवा ड्रिंक्स वगैरे घेतात? माइंड युअर टंग इन्स्पेक्टर. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं? गोवर्धन काका दारू प्यायले होते, दारू पिऊन ते रस्त्यात पडले, काय म्हणायचं काय तुम्हाला? मी सर्व तपास करून पाहतोय. ऍक्सिडेंट एक्झॅक्ट कशामुळे झाला होता याचा शोध घ्यायला नको का? त्याची काही गरज नाहीये, कारण मुळात तो ऍक्सिडेंट नव्हताच. हे कोणीतरी मुद्दाम केलंय. गोवर्धन काकांच्या तब्येतीची चौकशी करण्याऐवजी ती गाडी शोधा, ड्रायव्हरचा शोध घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल मला नक्की काय म्हणायचंय ते. ओके फाईन. हवालदार स्टेटमेंट घेतलं? चला. ठीक आहे मिस्टर. मा, तसं मी ऑफिसला चालले होते, पण तुम्ही म्हणत असाल तर मी शालिनी वहिनींबरोबर हॉस्पिटलमध्ये जाते. नाही नको. हॉस्पिटलमध्ये पद्माकर आणि सागर आहेत, तुम्ही ऑफिसमध्येच जा. मा, गोवर्धनजींचा ऍक्सिडेंट झालाय. खरंच अगदी भयंकर बातमी आहे नाही. म्हणजे माझा तर विश्वासच बसत नाहीये. गोवर्धन खरं म्हणजे असं हलगर्जीपणाने वागणाऱ्यातले नाही आहेत, पण आजकाल लोक वाहनच अशी काही बेदरकारपणे चालवतात ना रस्त्यावरनं. जाऊ दे मेघना,
शालिनींच्या बरोबर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पैसे पाठवायला पाहिजेत. तुम्ही जरा जीवाला पाठवून देता इकडे. हो मा, सांगते मी त्याला लगेच. या मुक्ताचीच काळजी वाटते हो. इतका जीव आहे ना बापलेकींचा एकमेकांवर. मा, मी निघू नाही म्हणजे ऑफिसला जायला थोडा उशीर होतोय ना. हा, मा तुम्ही काळजी करू नका. ऑफिस मी अगदी व्यवस्थित सांभाळेन. आणि हो मा, माझी खात्री आहे गोवर्धनजींना काही होणार नाही. ते खूप लवकर बरे होते. या तुम्ही. दिवाकर, दिवाकर तुम्हाला काही कळलं का? मेघना, त्याच्या आधी मी तुला एक ग्रेट न्यूज देणार. नाही दिवाकर, अहो मी जे सांगायला आले ते ऐकलं तर तुम्ही उडाल अक्षरशः. दिवाकर आधी तुम्ही माझं ऐकतात. मेघना, मला वाटतं आपण दोघं एकमेकांना एकच न्यूज देणार आहोत. गोवर्धनला ऍक्सिडेंट झाला. एक्झॅक्टली. दिवाकर ऍक्च्युली म्हणजे असा आनंद व्यक्त करायला नको मी, पण या क्षणी मला असं वाटतंय ना की देव ऐकतो आपलं. आकाशातला देव नाही, जमिनीवरचा देव. काय? त्यांनी आपलं गाऱ्हाणं ऐकलं आणि आपली इच्छा पूर्ण केली. कोणी? अरुण गडकरी. मध्यंतरी मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं की आपल्या घरात असे असे सगळे प्रॉब्लेम चाललेले आहेत म्हणून. त्यांना मी फक्त एकच विनंती केली, ह्या गोवर्धनला आमच्या डोक्यावरून हटवा. दिवाकर, यू मीन टू से ही ऍक्सिडेंटची आयडिया अरुणरावांची आहे? नुसती कल्पनाच नाही, पण ती कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचं श्रेयही त्यांचंच होतं. काय करणार होते नक्की मला माहित नव्हतं, पण ते फक्त 2 शब्द म्हणाले, डोंट वरी. आणि त्यांनी हा चमत्कार घडवून दाखवला. व्हॉट आर यू से? दिवाकर, याही असावे तर असे, isn't it? आय थिंक मी त्यांना फोन करते, त्याचे आभार मानायलाच हवेत. भडसावळे साहेब, गोवर्धन साहेबांना किती लागलंय, म्हणजे त्यांची कंडिशन कशी आहे? अहो मला सुद्धा काहीच डिटेल्स माहिती नाही आहे. गोवर्धन साहेब ICU मध्ये आहेत एवढंच कळलं. आपण सगळे मिळून आता परमेश्वराकडे एकच प्रार्थना करू शकतो की गोवर्धन साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो. आम्ही तेच सुचवणार होतो. मला वाटतं आपण सर्वांनी हॉस्पिटलमध्ये जायला हवं. गोवर्धन साहेबांचे आणि आपले इतक्या वर्षाचे संबंध आहेत, त्यांना पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. मलाही तसंच वाटतं. ठीक आहे, आज सागर साहेब नाहीये, मी दिवाकर साहेबांकडनं परवानगी घेतो आणि मग आपण सगळे हॉस्पिटलमध्ये जाऊया. आता मात्र सगळे कामाला लागा. चल. मुक्ता, असं नाही रडायचं बाळा. शांत बन. EV ग्रुपच्या 4-5 बाटल्यांची आपल्याला व्यवस्था करायला लागेल, त्याची तयारी ठेवा. मुक्ता, शांत हो. सागर, तुझा आम्ही आहोत. मी येतोच. डोंट वरी. असं नाही रडायचं बाळा. धीराने घ्यायचंय आपल्याला.
गोवर्धन बरे होणार आहेत, नक्की. अगदी ठणठणीत बरे होणार आहेत बघ. आय रिअली फील मिस्टर मिसेस गडकरीसाठी एक छोटीशी का होईना आपण पार्टी ऑर्गनाईज करायला. हो करूया ना, पण ह्या मीटिंगमध्ये आपला बराच वेळ गेला उगाच. आय नो ॲक्च्युली. एक्सक्यूज मी सर, गोवर्धन साहेबांना ॲक्सिडेंट झाल्याची बातमी तुम्हाला समजली असेल ना? हां कळले. फारच भयंकर बातमी आहे नाही? पुढे. ऑफिस स्टाफचं असं म्हणणं आहे की त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये जावं. जा ना. ऑफिस आवर्स नंतर तुम्ही कुठे जाता आमचा काहीच संबंध नाही. नाही मॅडम, म्हणजे ऑफिसमधून लवकर निघण्याची परवानगी मिळाली तर बरं होईल. हो, भडसावळे कुणाचाही ऍक्सिडेंट होतो आणि ऑफिसची कामं थांबवून तुम्ही लोक त्या व्यक्तीला भेटायला जाणार? सॉरी, या ऑफिसला ते मान्य नाही. मॅडम प्लीज, ऑफिस सुटल्यावर हॉस्पिटलमध्ये गेलो तर उशीर होईल. आणि गोवर्धन साहेबांचं या कंपनीतलं स्थान लक्षात घेता खरं म्हणजे आपण सगळ्यांनी या क्षणी हॉस्पिटलमध्ये जायला हवं. त्यांना, त्यांच्या घरच्यांना लागेल ती मदत करणं आपलं कर्तव्य आहे. भडसावळे, तुमचं भाषण झालं असेल तर तुम्ही जाऊन आता कामाला लागतं का? सर, आमची रिक्वेस्ट प्लीज ॲक्सेप्ट करा, प्लीज. पुरे भडसावळे, इनफ. काही होणार नाहीये तुमच्या मिस्टर गोवर्धनना, आणि काही झालं ना तरी आय केअर अ डॅम. ऑफिस आवर्स मध्ये कुठेही कुणीही जायचं नाही. एम आय क्लिअर? चला दिवाकर. ताईत्या, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना प्लीज. प्लीज ताईत्या, मी थांबतो इकडे. तुम्ही कॅन्टीनमध्ये जा आणि काहीतरी खाऊन घ्या आधी. भूकच नाही. तर तू तरी काहीतरी सांग. ताई आत्या, अगं असं काय करतेय? ताईत्या, तुम्हीच असा धीर सोडला तर कसं चालेल? मुक्ताने कोणाकडे बघायचं? डॉक्टर म्हणतायत मनाची तयारी ठेवायची. कसली तयारी? ताईत्या, डॉक्टर्स खोटं बोलू शकत नाहीत. परिस्थिती गंभीर असेल तर त्यांना तसं सांगावंच लागतं. पण याचा अर्थ हो, पण गोवर्धनला काही बरं वाईट झालं. पण तुम्ही असा निगेटिव्ह विचार का करताय? बी पॉझिटिव्ह. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत ना, मग काहीतरी वाईटच घडणार आहे असा विचार का करताय तुम्ही? मला खात्री आहे ते गोवर्धन काका खूप स्ट्रॉंग आहेत. ते पूर्वीसारखेच ठणठणीत बरे होतील बघा. मी प्रयत्न करतेच आहे रे, पण मला भीती वाटते, खूप भीती वाटते. काय एवढं ताबडतोब बोललंस? तर काय झालं विशेष? मी घर सोडलंय विशाल. काय? पण का? परत ते जाऊ दे, तू आता राहतेस कुठे मग? एका वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाले. अगं पण घर सोडणे इतकं काय झालं? जेव्हापासून मला कळलंय ना विशाल की बाबा त्या कांता शेठ बरोबर काम करतात, मी अस्वस्थ झाले. मला विश्वासच बसत नाही की बाबा
विशाल, बाबांसारखा माणूस त्या त्या गुन्हेगाराबरोबर काम करतोय, कसं शक्य आहे? गौरी, अगं ह्या बाबतीत आपलं बोलणं झालं होतं. मी तुला म्हणालोही होतो की तू थोडंसं तुझ्या बाबांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार कर. हां, त्यांचं वागणं कदाचित तुला पटत नसेल, पण ते असं का वागतात हे तरी तुला कळेल. मी विचार केला, खूप विचार केला, आणि बाबा असं का वागतायत हेही मला कळलंय, पण मला पटतच नाहीये. आणि विशाल, मीही माझ्या बाबांचीच मुलगी आहे. जशी त्यांच्या आयुष्यात त्यांना त्यांची तत्वप्रिय आहेत, आय मीन होती, तशी मलाही माझी तत्वप्रिय आहे. अगं पण गौरी, त्यांच्या तत्वांचा आणि तुझा घर सोडण्याचा काही संबंध आहे का? गौरी, हा अगं वेडेपण आहे. तुझ्या वडिलांचं वागणं जर तुला पटत नसेल तर तू त्यांच्याशी बोलणं थांबवू शकली असतीस, किंवा त्यांच्या वागण्यावर टीका करू शकली असतीस. याच्यासाठी घर सोडण्याची गरज नाही. अगं विशाल, मी हे घर सोडून आले, मला हे पटतंय. मी त्या घरात राहू शकत नाही, अँड दॅट्स फायनल. ठीक आहे गौरी, तू जे काय ठरवलंस ते तू करशीलच याची मला खात्री आहे. पण 2 गोष्टी सांगतो तुला. पहिली म्हणजे माझी गरज लागली तर मला कधीही सांग. आय एम ऑलवेज विथ यू. आणि दुसरी म्हणजे स्वतःची काळजी घे. ओके, टेक केअर. चल कुठेतरी कॉफी पिऊया. अच्छा. हॅलो मासाहेब, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण तसंच काही महत्त्वाचं काम होतं म्हणून म्हटलं. असू देत भडसावळे, तसंच काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तुम्ही फोन करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. बोला. मासाहेब, स्टाफपैकी आम्ही काही जणांनी आज गोवर्धन साहेबांना हॉस्पिटलमध्ये बघायला जायचं ठरवलंय. म्हणजे एवढ्या लांब जायचं आणि हॉस्पिटलचे व्हिजिटर्स अवर्सही पाळायचे, म्हणून आम्ही थोडं लवकर निघणार होतो. ऑफिसच्या वेळेआधी 1 तासभर किंवा अर्धा तास. हां, मग? पण मेघना मॅडमने आम्हाला ऑफिसच्या वेळेआधी निघायला मज्जाव केलाय. का बरं? नाही, त्या म्हणाल्या कुणी कुठे जायचं नाही, काही होत नाही त्या गोवर्धनला, आणि काही होत असेल तर होऊ द्या. मासाहेब, ही काय बोलायची पद्धत झाली? भडसावळे, तुमचं मागणं काही अवास्तव नव्हतं, पण मेघना मॅडमचं काहीतरी वेगळं काम असू शकेल ना. तुम्हाला गोवर्धनला भेटायला जायचं आहे ना, काही काळजी करू नका, आम्ही करतो व्यवस्था. थँक्यू. थँक्यू मासाहेब. अच्छा. अरे कुठे आहेस तू? किती उशीर? वय 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 सांगतोय की कावगच कावताय. तुमच्यासाठी चकित भेटवस्तू आहे. जाऊ काय? बघा तुम्हाला भेटायला कोण आलाय. हो, ये की. हाय विजय, कसा आहेस? हाय, मस्त. राकेश, तू कसा काय? राजू भेटलो मला, म्हणाला विजय साहेबांना भेटायला चाललोय. म्हटलं तुझे विजय साहेब आमचे खूप जुने मित्र आहेत, म्हणून आलो तुला भेटायला. चालेल ना? बरं केलंस. अरे बरेच दिवसात कोणी जुनं भेटलं नव्हतं रे. तुला भेटते का रे जुनी गँग? नाही रे, कोणीच नाही भेटत, दोघे सोडून. दोघं कोण? सागर आणि मुक्ता. आता आमच्याच घरात राहतात ना. हो रे, म्हणजे आपली गँग होती तेव्हा इक्वेशन्स वेगळेच होते नाही. म्हणजे तू आणि छोड ना यार. अरे आपण इतक्या दिवसांनी आज भेटलोय, मस्तपैकी एन्जॉय करू. काय एन्जॉय म्हणजे? स्कॉचचा फुल खंबा आणलाय. स्कॉच? अख्खी? येस, खास तुझ्यासाठी. अरे पण तू पिणार आहेस का? ऑफकोर्स. का मी नाही पिऊ शकत? नाही म्हणजे तू प्यायचा नाहीस म्हणून विचारलं. थोड ना यार, म्हटलं ना जुन्या गोष्टी नको म्हणून. अरे आज इतक्या दिवसांनी भेटलोय आपण, मस्तपैकी एन्जॉय करू, धमाल करू. काय
कसे आहेत पप्पा? मुक्ता, ताई आता म्हणते तसं झालं तर? तसं कसं होईल मुक्ता? अगं, तसं काही होणार नाहीये. तू प्लीज रडू नकोस. हे बघ मुक्ता, आता आपल्याला धीराने घ्यायला हवं. गोवर्धन काकाला आपल्या सगळ्यांची गरज आहे. कळतंय का तुला? तुला सगळ्यांना धीर द्यायचा आहे. तू तसे हातपाय काढलेस तर कसं चालेल? तुलाच खंबीरपणे उभं राहायला हवं. आणि मी आहेस ना तुझ्या बरोबर. सगळं काही ठीक होईल. ओके? विल होप फॉर द बेस्ट. प्लीज डोंट वरी.